22 जानेवारी 2024 हा दिवस भारताच्या इतिहासामधलं एक सोनेरी पान म्हणून लिहिलं जाईल. त्याचं कारण असं की 500 वर्षांचा प्रदीर्घ लढा देऊन लाखो हिंदू बांधवांनी आपल्या प्राणांचं बलिदान देऊन बाबरनं जो राम मंदिराचा विध्वंस केला होता त्याला उत्तर देण्यासाठी आणि त्यातून राम मंदिराचं पुनर्निर्माण करण्यासाठी आपल्या हिंदू बांधवांनी जो लढा दिलाय त्याला इतिहासामध्ये तोड नाही. फार मोठं बलिदान दिलेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या प्रदीर्घ लढा दिल्यानंतर विश्व हिंदू परिषदेनं लढा दिला, रथयात्रा लालकृष्ण अडवाणींची झाली आणि त्यानंतर याला जी गती मिळाली त्या गतीतून अनेक प्रयत्न झाले. परंतु अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयातून हे मंदिर उभं करण्यासाठी कायदेशीर अशा प्रकारची परवानगी मिळाली. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा समोर न ठेवता सर्व भारतीय, सर्व जातीतील, सर्व पंथातील, सर्व भारतीय संस्कृती प्रेमी जे लोक आहेत त्यांची शक्ती एकत्र येऊन आता हे मंदिर उभं राहत आहे. आणि म्हणून या भारताच्या इतिहासातील याला मी एक सोनेरी पान अशासाठी म्हणतो की या ठिकाणी रामललांच्या मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे ती प्राणप्रतिष्ठापना प्रतिकात्मक आहे. त्यातून भारताचा भविष्यकाल उज्ज्वल होण्याच्या अनेक वाटा निर्माण होणार आहेत. पहिली गोष्ट, राम हे ईश्वर होते, देव होते, ठीक, परंतु राम हे आपल्या देशाचे एक राष्ट्रपुरुष होते. किंबहुना पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सगळ्या भारताला जोडणारं हे व्यक्तिमत्व होतं. रामचंद्रांनी अयोध्येपासून लंकेपर्यंतचा प्रवास करून सगळ्या भारतीयांना, सर्व जनजातीतील आदिवासी सगळ्या लोकांना एकत्र आणून रावणाविरुद्ध लढा दिला होता. या प्राणप्रतिष्ठेपनेचं महत्व असं की आत्ता आपल्या देशामध्ये जे अनेक प्रश्न आहेत, सांस्कृतिक आहेत, सामाजिक आहेत, धार्मिक आहेत, आर्थिक आहेत, संरक्षणात्मक आहेत, ह्या सगळ्या क्षेत्रामधल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रभू रामचंद्रांचं चरित्र, त्यांच्या जीवनातील प्रसंग हे आपल्याला खूप उपयोगी पडते. आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकरनी अलीकडे जे पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये भारताला भविष्यकालीन भारत निर्माण करण्यासाठी संरक्षणात्मक आणि राजकीय अशा प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी रामायण आणि रामचरित्र कसं उपयोगी आहे हे फार सुंदररीतीने सांगितलेलं आहे. कुटुंबामध्ये राम एक राजा म्हणून, राम एक पुत्र म्हणून, राम एक पती म्हणून, राम एक बंधू म्हणून, या सगळ्या अर्थानं कुटुंब आदर्श कसं निर्माण करायचं, राज्य आदर्श कसं निर्माण करायचं, याच्या मर्यादा पुरुषोत्तम रामाने स्वतः जीवन जगून जे आपल्याला दाखवलेलं आहे. म्हणजे तत्वज्ञान नुसतं नाही, जगून दाखवल्यामुळे भारतीयानं हजारो वर्षापासून रामायण हे आपल्या जीवनाचा एक आदर्श अशा प्रकारचं महाकाव्य म्हणून समोर त्याला ठेवलेला आहे. आणि म्हणून राम, आपण जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत राम सतत आपल्याला उपयोगी पडत असतो. आता आपल्या देशामध्ये आतंकवादाचे, बाहेरून परराष्ट्रांचे जे काही हल्ले होत आहेत, फुटीरवाद जो निर्माण होतो आहे, आपल्या देशामध्ये इतरही अनेक प्रश्न राजकीय, सामाजिक आहेत. ते सोडवताना प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपण जर समोर ठेवलं तर सर्वांना एकत्र घेऊन, सबका साथ ज्याला आपण म्हणतो, त्यांना एकत्र घेऊन हा देश पुढे कसा निर्माण करता येईल याच्यासाठी एक रामचंद्रांच्या जीवनातील कथा, रामायणामध्ये दिलेले विचार घेऊन भारताला पुढे जाता येईल. रामायण आणि रामचरित्र घेऊन कुठला भारत आपल्याला निर्माण करता येईल तर रघुनाथ माशेलकरांनी जे आखून दिलेलं आहे ना, ही रामप्रतिष्ठापना संतुलित भारत, सुविद्य भारत, सुरक्षित भारत, सुसंस्कृत भारत आणि स्वानंदी भारत असा भारत निर्माण करण्यासाठी जी काही
ज्याला आपण तेजोहीन ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसत आहे ते प्राणप्रतिष्ठापना ही केवळ मूर्तीमध्ये होणार नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये आणि सगळ्या भारतीयांच्या हृदयामध्ये राम नुसता बाहेर नाही, आत आहे. तो थोडासा जो तेजोहीन झालेला आहे, विजू झालेला आहे, त्याला चैतन्य देणं, याच्यासाठी या प्राणप्रतिष्ठापनेबरोबर सगळ्या भारतीयांच्या अंतरंगामध्ये रामचरित्राची, राम विचारांची प्राणप्रतिष्ठापना या निमित्तानं होईल आणि त्यातून खऱ्या अर्थानं आपला एक सगळ्या जगाला विश्वगुरु ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा भारत निर्माण होऊ शकेल असं मला वाटतं.